हॅपी बर्थडे टू यू. ये नाहीये मेरी दोस्त, ये मेरी दोस्त नाहीये. मी एवढी पण हलकी नाहीये. नमस्ते, मी कल्याणी. तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत. उद्या आहे लक्ष्मीपूजन, दिवाळी. आज काही जण आधीच करणार आहे, म्हणतात 2 दिवस आहे, तर खूप सारे कन्फ्युजन आहे. परंतु मी तर कॅलेंडरनुसार करणार आहे. 21 तारखेला असतो माझा वाढदिवस. आज आहे 20 तारीख. तर माझी फ्रेंड रुपाली आलेली आहे तिच्या मुलीसोबत, सारासोबत. तर थोडंसं आम्ही ठरवलं आहे की लंचला जाऊयात, बाहेर थोडा टाईम स्पेंड करूयात. कारण की मला असं वाटतं की उद्या तो वेळ नाही मिळणार. पूर्ण दिवसभर रांगोळी पूजा ह्यातच जाणार आहे. तर बघूयात ह्या वर्षीचा बर्थडे माझा कसा सेलिब्रेट होतोय. खूप दिवसांनी व्लॉग बनवते म्हणून थोडं नर्वस पण वाटते. मला असं वाटतंय थोडी मी नर्वस फील करते. पण तुम्हा सर्वांना माझ्याकडनं, माझ्या पूर्ण फॅमिलीकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांसाठी सुख, समाधान, आनंद आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि ही दिवाळी तुमच्यासाठी खूप सारं समाधान घेऊन येते. कारण की आपल्याकडे आजकाल सगळं आहे, फक्त मिसिंग आहे ते समाधान. कारण की दिवाळी हा एक सण आहे. तुम्ही मला म्हणाल की कल्याणी हे काय बोलतेस तू, की सगळे सण चांगले असतात, पण तरी पण दिवाळी हा एक सण आहे जो मला मनापासून आवडतो. आणि त्या सणाला मी खूप सारे एफर्ट्स घेते. बाकी सणांना घेते पण तितके मनापासून माझे ते एफर्ट्स नसतात. थोडं हे ऐकायला ऑड वाटेल, पण स्टील जे खरं आहे ते खरं आहे. दिवाळी मला खरंच खूप आवडते. त्याचं डेकोरेशन म्हणा, रांगोळी म्हणा, ह्या सगळ्याच गोष्टी मला खूप आवडतात पहिल्यापासून. कोणतं डोळ्याचं ऑपरेशन झालं? हो चालेल. पेस्ट्रीने बर्थडे सेलिब्रेशन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे लक्ष्मीपूजन. काल व्लॉग स्टार्ट केला होता पण दुपारनंतर तब्येत खूप खराब झाली म्हणून व्लॉग कंटिन्यू नाही केला. आणि रात्री थोडंसं प्री बर्थडे सेलिब्रेशन केलं. आज आहे 21 तारीख, लक्ष्मीपूजन प्लस वाढदिवस. दरवर्षी मी वाढदिवसाला गणपती बाप्पांना जात असते पुण्यामध्ये. पण ह्या वर्षी माझी तब्येत खरंच खूप खराब आहे, खूप खोकलांते आहे. म्हणून मी ठरवलं दिवाळीमध्ये जेव्हा ताईन ते येतील त्यावेळेस आपण सगळेजण एकत्र जाऊयात. म्हणून आज थोडं लेट झालं आहे उठायला पण, कारण की रात्री लेट झोपणं झालं, त्याच्यामुळे लेट झालं आहे उठायला. तर माझी फ्रेंड येते आहे सोनी बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. नाही तर आजच्या दिवसाची सुरुवात तर छान झालेली आहे. फ्रेश पण वाटतं आहे. पण केतन आला आहे वाढदिवसासाठी आणि माझ्यासाठी केक घेऊन आला आहे. त्याला वाटते मी लहान आहे अजून. माझ्यासाठी केक घेऊन आला आहे कट करायला. आणि त्यासाठी मला प्रसाद पण आणला त्याने, खारवड्याचा. हां, खारवड्याला मसोबा आहे, त्याच त्यांनी प्रसाद आणलाय. आणि म्हणजे आम्हाला नाही माहिती रे इकडचे देव, त्याच्यामुळे आम्हाला इकडचे नाही माहिती देव. आपल्याला ते लास्ट टाइम कसं ते वाला ना. हां, जायचं होतं आपल्याला. हां ठीक आहे. आज तसंही माझं मंदिरात जायचं मिस झालंय. सो थँक्यू. वेलकम तर म्हण तुझं. एक तर असेल शॉपिंग वाली बाई काहीतरी असं असेल. पहिलं हां, अजून समथिंग मैत्रीण काहीतरी असं नाही. लास्ट 2 दिवस झाले. युट्यूबर नाही ना. केतन मामा आलाय. स्मार्ट लेडी नाही रे, तसं काही नाही, वेगळंच असेल. मी तुला सांगते ना. पार्टी दे भेटे असं काही आहे का? नाही. हिंट तर दे. जाऊन चल केक. बागायतदार. ओ माय गॉड. बागायतदार नाही आम्ही, अरे सिरियसली नाही येत. हा, ऊसाचे बागायतदार आहोत आम्ही, पण इतकी पण शेती नाही आहे आम्हाला. बागायतदार म्हणण्या इतकी शेती नाही. शेती आमची बागायती आहे पण बागायतदार नाही होत आम्ही. भावी सरपंच. ओ माय गॉड. आता काय मोशीचा सरपंच हो का मी? लवकरच मी निवडणुकीला उभी राहते आहे. तर सगळ्यांनी जे पण पाहत आहेत प्लीज मला मत द्या. तुमच्या इथे नसेल मी उभी राहिली तरी पण मला मत द्या. तिकडं मत टाका. काय पण हे काय भावी सरपंच, तुला असं काय वाटतंय?
असंच जास्त तुम्ही बोलतोय तिकडे म्हणून. जुन्नर साईडचे आहेत ना तुम्ही निरगुड सर साईडचे म्हणून. हा, ठीक आहे. पर्सनॅलिटी. नाही ठीक आहे, माझे वडील होते सरपंच तर म्हणू शकते की हा सरपंच. थँक्यू. तुझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन राहिलंय आणि पार्टी पण राहिली सगळ्यात मेन. थँक्यू. संध्याकाळी खूप लेट होईल म्हणून थोडं डेकोरेशन आधी सकाळी करून ठेवते. दरवर्षी मी दुपारनंतर करते पण मला असं वाटतं थोडं बाहेर पण जावं मंदिरामध्ये, म्हणून थोडं डेकोरेशन आधी करून ठेवते. सेंटेड कॅन्डल जे डी मार्टमधून आणला होता, पण आता सगळे म्हणतात की सेंटेड कॅन्डल्स नाही वापरायचे, ते चांगला नसतात म्हणून बाहेर लावते मी त्यांना की ॲटलिस्ट बाहेर तरी त्याचा यूज होईल. फायनली डेकोरेशन झालेलं आहे, फुलांचं डेकोरेशन झालेलं आहे. बाकीचं रांगोळी वगैरे मी आणि माझ्या समोर राहते भाग्यश्री, आम्ही दोघी मिळून करणार आहोत. लास्ट इयर पण ती खूप सुंदर रांगोळी काढते, जेवढी मला येत नाही चांगली. मी फ्लावर डेकोरेशन चांगलं करते, तर ती रांगोळी काढेल आणि मी त्याच्या आजूबाजूचं जे डेकोरेशन आहे ते मी करेल. आता थोडी पूजेची जी जागा आहे ती थोडी क्लीन वगैरे करून घेते, जेणेकरून संध्याकाळी खूप लोड नाही येणार माझ्यावरती. हे मी बांधते पहिलं. कोणाला साडी चांगली दिसते, कोणाला मला गिरा 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 इसको मी एवढी पण हलकी नाही. मार लेकर आने वाले थे तुम्हारे लिए. क्यों नहीं लाया? झेंडूचा होता. क्यों नहीं लाया? मोनिका, इसको स्मेल नहीं है? नहीं लोटस को स्मेल, ये स्मेल वाला लोटस नहीं है, ये पानी में रखने वाला है या नहीं? पानी में रखने वाला ही है. अच्छा, थँक्यू. माझ्या मैत्रिणी आल्या आहेत दिवाळीच्या दिवशी मला बर्थडे विश करायला. चहा प्यायचा आहे आल्या आल्या सोनीला नेहमीप्रमाणे, आणि मला म्हणते माझ्या हातचा चहा प्यायचा. तर सिंपलने सांगितलंय कल्याणी के हाथ की चाय नहीं पीनी है. देखो कैसे नमस्कार किया है, कल्याणी के हाथ की चाय नहीं पीनी है. मला साडी घालायला पाहिजे होती, मी घातली का नाही साडी? वो बर्थडे की साड़ी लगी नहीं रही है, तुम तो नॉर्मल घर में पहन के काम करते वैसी वाली साड़ी है. मैं काम ही कर रही थी. हाँ तो फिर उसको क्यों बोल रहे हो? मुझे पहनना नहीं, तो साड़ी अच्छा पहनेंगे हम, रात में पहनेंगे. नाही मी साडी घातली. मी साडी घेते म्हटलं घातलंच पाहिजे ना, एवढ्या साड्या घेते दिसू दे ना, कधी घेते खरंच काय इतकी केलं महंगी ते. साड़ी पहन के आई है, सादी साड़ी. ओ वाव, मस्तच केलंय. अभी हम वो रेडी होके देने वाले. When I see you, when I am with you, I love you. मस्त केलंय रिया. बस बोलने के लिए है, तंग करने के लिए सबसे आगे है. ये उसका हक है ना. Thank you, रिया. एवढं सगळं लिहिलंय, पण त्रास द्यायला नंबर 1 कोण आहे मम्माला? हो, तू. ग्रीटिंग में बस बड़ी बड़ी बातें लिखनी है, कुछ नहीं करना है. Happy birthday. आयुष्यामध्ये जर आपल्याला सरप्राईजेस मिळाले आणि तेही आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं, आवडत्या व्यक्तीकडनं, तर ते प्रत्येकाला आवडतातच. आणि ते पण माझ्या मैत्रिणींकडनं मिळालेलं हे सरप्राईज मला खूप आवडलं. ठीक है. नहीं वन साइड उसको पसंद है. नहीं उसको दो साइड ही पसंद है, इसलिए उसने वो ड्रेस लिया नहीं था. अच्छा दिख रहा है? इसलिए उसने वो वाला ड्रेस लिया नहीं था. ओके, वन साइड होगी. आहा. मैंने सुबह से ऐसे लिया सामने से. हे छान दिसतं, असं डिझाईन पण दिसते पुढचं. ओके बाबू उससे आले यार. पकड़ो रे. का दस. मम्मा करो. मम्मा इधर- करो, इधर- मम्मा इधर करो. पकड़ लो, इधर पकड़ लो. ओके. चलो. ये नहीं है मेरी दोस्त, ये मेरी दोस्त नहीं है. नहीं, ये मेरी दोस्त नहीं है. चलो. सच में बजाओ. अच्छा लग रहा है 1 कुछ तो. 2 3 स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday आले होते. to you. हाँ. क्रीम खाती नहीं हो ना तुम? क्या उसका बस क्या ना, करेंगे बस हम? ना, बस ना. लक्ष्मी बोलली असं सांगणार कोणी? अरे मग ते सेलिब्रेशनची मजा येते.
हाँ, ये ऐसे कौन बर्थडे थँक्यू या माझ्या मैत्रिणी चांगल्या ज्यांनी मला भरवलेलं आहे. आणि मुझे आपकी हाँ, बात ये है. लोग खिलाते, ये लगाने से पहले सोचना चाहिए था नहीं. खुद को खाना है करके. तुम हाँ? नाही आम्ही खाऊ ना आमचं काय नाही वेट डोंट वरी. हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय बाय. एवढी नाही नाही पुढाऱ्या जर आले तुम्ही बरोबर नाही का? चेंज करा. अजून एक सरप्राईज आणि तेही माझ्या स्कूल फ्रेंड्सकडनं. हे तर खरंच अनएक्सपेक्टेड होतं. जस्ट आताच माझे क्लासमेट्स गेलेले आहेत तर दोघांनी मला अचानक असं सरप्राईज दिले आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा तुमचे क्लासमेट्स तुम्हाला सरप्राईज देतात. आता मी पोर्शन क्लीन केलेलं आहे. मी आणि भाग्यश्री रांगोळी काढणार आहोत. ती रांगोळी काढणार आहे, मी तिला हेल्प करणार आहे कारण की मला खूप टाईम लागतो काढायला. सो मी फ्लावर डेकोरेशन करणार आहे. मध्ये फ्लावर मला असं वाटतं दिवाळी हा सण आपण सगळेजण खूप मनापासून सेलिब्रेट करतो. त्याचं फराळ, त्याची रांगोळी, डेकोरेशन, येणारे नातेवाईक, त्याची मजाच काहीतरी वेगळी असते. आणि आमच्याकडे जोराचा पाऊस आला तर सगळं इकडे येतो म्हणून आम्ही आत्ताच व्हिडिओ काढतोय की आमची रांगोळी कशी आली आहे ते पाहण्यासाठी. मी नाही काढली आहे, भाग्यश्रीने काढली आहे. मी फक्त पुढे सकाळपासून गिफ्ट मिळालेलं नाही आहे. हे पहिलं गिफ्ट आहे जे रिया मला देते आहे, राईट ना चला. आणि हे आहे मॅडमनी बनवलेलं हँडमेड गिफ्ट. थँक्यू मेरा बच्चा, थँक्यू. ओके. आणि त्याच्यावर लिहिलं तिने विदाउट यू वेन आय सी यू वेन आय एम विथ यू आय लव्ह यू मॉम, लव्ह यू मेरा बच्चा. आणि याच्या आतमध्ये माझी फेवरेट डेअरी मिल्क आहे जी मी एकटी खाणार आहे. आणि हे फोटोशूट आहे. तिच्या मम्माला फोटोज काढायला आवडतात म्हणून तिने फोटोशूट लिहिलेलं आहे आणि प्राईस पण लिहिली आहे. आणि हा माझा कॉलेज टाईमचा फोटो तिने लावला आहे. खूप जुना फोटो आहे. ओपन. अच्छा इथे पण आहे का? ओके, ओपन लिहिले, सॉरी. हॅपी बर्थडे, लव्ह यू. आणि इथे रिया आहे आमची छोटी रिया, नाही छोटी रिया, रियाची मम्मा, रियाचा बाबा. थैंक यू मेरा बच्चा, लव यू, थैंक यू. अभी बारी आहे बाबा की गिफ्ट की. ओके, थैंक यू. हे रात्रीचंच फुल आहे जे सुकलेलं आहे. आता लोकांना घालू का हे? हे सेकंड गिफ्ट माझं बर्थडेचं. थँक्यू सो मच. फायनली ह्या वॉचपासून ह्या वॉचपर्यंत मी आलेली आहे. सो आज आपण चेंज करूयात. एवढ्या जवळून नाही दाखवायचे बाबा, ठीक आहे. थँक्यू बाबा, थँक्यू. गिफ्ट मिळालं आहे दिवाळीची. सगळी पूजेची सगळी तयारी पण झाली आहे. आता जिथे जिथे मी कॅन्डल्स ठेवल्यात, दिवे ठेवलेत, पहिलं ते त्याचं काम करूयातच, त्याच्यानंतर पूजा करूयातच. आणि आज थोडा इंडो वेस्टर्न लुक आहे. साडी थोडी डिझायनर पॅटर्न आहे कारण की आज बर्थडे पण आहे, पूजा पण आहे, तर दोन्ही कामं व्हावीत. जनरली मला पूजेसाठी किंवा दिवाळीसाठी काठपदर साडी आवडते, पण साड्या जास्त घालणं होत नाही म्हणून मी ही बर्थडेसाठी घेतलेली साडीच मी आज वेअर केली आहे. तर आता वेळ झालेली आहे पूजेची. चला आपण आता पूजा करून घेऊयात.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय देव जय देव जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सुष्मी. जय देवी राम राम रामा हो तोरी तोरी श्यामा हो तोरी तोरी गोपासे अनंत चरणी रामदासे. नाथा हो तुम्ही नाथा हो तुमच्या चरणी माथा हो बंधू हो तुम्ही बंधू हो रामदास कृपा सिंधू हो. मोरया रे बाप्पा मोरया. सिद्धिलक्ष्मी महालक्ष्मी लक्ष्मी बरोबर फाईल लागेल सेंटर शिकला माझा. घेऊ ते लक्ष्मीपूजन झाल्यानंतर वेळ आली होती बर्थडे सेलिब्रेशनची आणि जेव्हा मी हा व्हिडिओ एडिट करत होते तेव्हा मला स्वतःलाच पाहताना खूप छान वाटत होतं. आपल्याला आयुष्यामध्ये काय हवं असतं? रिस्पेक्ट, नितांत प्रेम करणारा आणि समजून घेणारा लाईफ पार्टनर. आणि थँक्यू देवा, तू हे सगळं काही दिलं आहेस मला. हॅपी बर्थडे टू यू. कैसे हेलो हेलो मोहम्मद चैनल हेलो. अशा पद्धतीने आजचा वाढदिवस आणि लक्ष्मी संपलेला आहे. आज मला फीलच नाही आलं की माझा वाढदिवस होता. म्हणून नवऱ्याने आत्ताच मला प्रॉमिस केलं की नेक्स्ट मंथमध्ये तो मला बाहेर घेऊन जाणार आहे मला फील देण्यासाठी की माझा वाढदिवस झाला आहे म्हणून. तर ह्या नोटवरती दिवाळीच्या परत एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग. होम टूरचा व्लॉग मी नाही बनवला, परंतु आजच्या ह्या दिवाळी स्पेशल व्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल की जेही मी माझ्या घरामध्ये चेंजेस केले आहे, जे इंटेरियर बनवलं आहे त्याचा बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज आला असेल. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.